अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी मृणाल गोखले. शिवा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. गेल्या महिनाभरापासून आपला पठणाचा आणि श्रवणाचा प्रवास एकत्र सुरू आहे. आत्तापर्यंत आपण स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती आणि पंडित भगवंत वासुदेव अघोरलिखित श्री शंकर गीता या दोन्ही पुस्तकांचे पठण करत आहोत. आज खास दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या समोर येऊन स्वामी दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पठण करण्याचा संकल्प केला आहे. आज दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला पोथी पठणास जमणार नसेल तर आपल्याला या पोथीचे श्रवण करता यावे यासाठीचा हा खास प्रयत्न. आपल्याला आवडल्यास आशीर्वाद असावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ध्यानं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञसनकादिभिः परिवृत्तं सिद्धय समाराधितं दत्तात्रेयमुपास्मे हृदिमुदाधेयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परिसांप्रत कली दारुण जनानसमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वहे कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जना सन्मार्ग धावून मोक्षमार्गा लावितसे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूपा गोजर विविध रूपे फिरतसे. विठापूर ग्रामात आपण राजसुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षां देई म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावामस तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहतसे. विठापुरा आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षांपर्यंत मात्या पिता ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शनाकारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाणा होतसे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणते त्याप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रता मी आता हो गुप्त येथोनिया अवधारा.
हो येथुनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात, काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त, श्रीशैल्य पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत, समाधी लावूनी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी, कारंजा ग्राम म्हणूनी महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेतो उपसदा ओम म्हणू लागत, लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रणे न मागे काही बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते धवा. ऐसी जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत, परी न काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना. अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी, बालक खूण करोनी त्यासी सांगतसे ते अवधारा. खूण करोनी दावित मौजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित बोलेना आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निष्ठिता तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन, बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7, वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तम नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असोयती गृहे न राहू दिशये. ऐसे सांगूनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकोद्धार कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. हिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात, आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमूप, पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदरव्यथेने पीडित ब्राह्मणाकरिती व्याधिमुक्त, मूढा विद्वान करतैसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन, सायन देवासी अभयदान शिरी गुरुपे मिळतसे. भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती, धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर, सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंद आनंददायका, मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागरा. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती, कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत, अनेक लीला दावित भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान, सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत, जलयोगिनी सेवा करीत, देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण, विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या, महासिद्धस्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत, शेंगा त्यासी बहु लागत, तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती त्याप्रत, तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थाना श्री श्री स्वामी. कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत, तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाहाव सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या 7 पुरवणी उरत इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरून होता पाहत, कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत, भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत, श्री गुरु रूप अद्भुत भक्त केव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित, त्याची
पूजा करा म्हणत पूर्ण होई मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊन नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणता भय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत ती आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्राची झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित आता माता म्हणे आक्रंदत मी गुरुनी श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला. लोकतीसी समजावीत परी ती काही न ऐकता पार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तेव्हा श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून पार दुःख करीतसे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवून दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीतसे. नृसिंहवाडी पादुकास्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोत्या विनवी वारंवार बजा बजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशित अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत दिनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूरस्थान भीमा अमरजा संगम पाहून तप करीते ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने गृहात अति आदर करीतसे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याची आमणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवनी म्हणे पाहती ब्राह्मणी अजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तो म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रतैसे म्हणती ती येला. श्री स्वामींसी ती म्हणत वांज म्हैस ती असत तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत ती आश्चर्य वाटत पाहुनी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळेही दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती म्हणती भेटू म्हणती यतीला. बैसवनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहो निष्ठ दैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहतसे. ऐशा लीला अनंत श्री गुरुभक्तांसी दावित भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणूनिया. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद कराव्या वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार हरिपत्र त्या समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामींसी नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींसी ते धवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती आढ्यतेने उभय देती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत वाद करोनी काय मिळत लिहून कासया हवे तुम्हा. आढ्य दाखोर ब्राह्मण ओळखती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात 4 वेदा आम्हा पाठ आम्हा शबे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परी तेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुके अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता ते धवा.
स्वामी त्या ते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगत, रेषा भूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत, एक एक रेषा ओलांडीत, पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामींसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत, काम जसी पाचारी तैसे म्हणून पुसतसे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्रयाती जात होतो, आपल्या वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदीम तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे. करा वाद मजसी म्हणत, मी आहे शब्दपंडित, सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहोन हा चमत्कार, पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणतसे. मी आहे ब्राह्मण, शिव नका मज लागून, हे सर्व पाहून जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्यासी म्हणती, पाणी होता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. होत ताजल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विसर, करोनी स्वामींसी नमस्कार, शेतावरी तो जातसे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहतसे. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने, परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि, तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध राजा आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रयमूर्तीची, सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी, श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्री आयुक्त, बांझेसी पुत्र होत, आरोग्य मिळे भक्तांप्रतय श्री गुरु ते पाहता. माहू रगड स्थानात एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधिग्रस्त, सर्व उपाय हरतसे. करीती अनेक उपचार, परिरोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार, काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत, जाऊ गाणगापुरास, नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण, प्रवासाचा क्षीण त्या रोगाचे शाहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत, श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलीत त्याते काढावे म्हणत, तव तो झाला मृत, पत्नी आकांत करीतसे. कळे स्वामींसी वर्तमान, चरणतीर्थ देऊन, प्रोक्षा म्हणती विप्रा लागून, जिवंत होऊनी बैसला. सर्व करीती जय जयकार, नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला, पहा भूवर नर रूपा ते धरोनिया. ऐसा महिमा अपरंपार, दीनदयाळ करुणासागर, बार मुकुंद भक्तोद्धार करीत असे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित, भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्टतसे. त्याचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत, अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण, सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत, दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान, भक्त करीती आराधन, होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्याचे पीडित, स्वामींसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येतसे. तिघांसी पुरले इतके साहित्य, तो सवे घेऊन येत, परिजव पाहतो असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार, पाहुनी भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत, सहस्त्र भोजन होई नित्य, स्वामी सिद्धू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारिती, शिदा त्याचा पाहती, स्वयंपाक कर म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण, स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत, वाडा म्हणती सर्माप्रत, शिष्यासी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत पंगती उठो लागत, 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलाचरासी देती अन्न, पक्ष्यांसी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र ऐसे परियसी, त्या याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे.
अध्याय 5 समाप्त. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूरदुरोनी लोक येत श्री गुरुदर्शनाकारणे. एका ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी. श्री गुरुपुस्ती तेसी काय इच्छा मानसी. ती पुणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. जाहले वांज या जन्मात दूषण करीती समस्त. पुत्र भावा पुढील जन्मात म्हणून या प्राप्ती तसे. श्री गुरु म्हणती तेसी कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता कायसी. आपण येथे असताना या त्याच रात्री होई विटाळाशी. एका वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवित. श्री गुरुसी ती म्हणत नृस्य केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी. एक काष्ठ त्याते देत म्हणती सेवित आव्रत. पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्ठाते. संगमावरी जाऊन तेथे काष्ठ रोवून. नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पाहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्ठासी. तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नृस्य सरस्वती समर्थ ऐसा महिमा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्ण देह त्याचा होत. नृस्य स्वामी श्रीदत्त ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवासी घेऊन जाती संगमासी. दावूनी वर्षा मायसी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत. 2 सर्प पाठवित पथ दाखवण्या तया लागी. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल्य यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी. यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल्य दूर असत. 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल्य पर्वतात जाऊन या पोहोचले ते. स्वामी म्हणती भक्ताव्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होत असे. करुनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर. जैसे जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तू अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापूर जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास. द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत. मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणतो तो नोर नवे दत्त जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती दिगे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्टदिसी गाणगापुरी पोचत असे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत क्रालासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगून तयासी संगम देती पाठवूनिया. जुने वस्त्री दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान पार महिमा तेथीचा. हिपरगी गावात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्रीदत्त. त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी. ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले दिसती.
तयासी हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करतोसी का. पाहुनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृसिंह सरस्वती शंकर नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती सात भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे अमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्वही आपुल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु हरी आले. 8 रूपे झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई गेले आपण गाणगापुरी होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगापुरी वास करती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत कापून टाकी शेत विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या. क्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून वेडा म्हणती लोक त्या ते. परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होईनिष्ट वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा आगाध महिमा म्हणिता होई सीमा एक एक ऐश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतीची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांसी नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेय गुरुवर्या मजवर्ती करी तू दया सद्भक्तासी सदयांना वस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजकैका सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी. तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंह वाढीस ग्रामोत्पन्न दान देत असे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करूनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वयं राहत लोककल्याण करणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण आणि स्वयं आपण कर्दैवनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निघत. सांगाती असती 4 भक्त श्री शैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहावया. काही दिन तेथे राहत भक्तांसी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैल तीरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैल तीरा जाऊनी हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा. कली 5101 1921 शालिवान शक प्रमाती नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त दत्ता अवधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या. अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7 समाप्त. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. अवधूत चिंतन श्री